मनसेच्या मराठी भाषा आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा। संदीप देशपांडेंनी कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेचे आभार मानलेले आहे। मनसेकडून बँका आणि सरकारी कार्यालयात मराठी सक्तीसाठी निवेदन दिलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी ज्या बँका कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी। फडणवीसांच्या कारवाईच्या इशाऱ्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। कर्नाटक रक्षण वेदिकेनं तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय आणि तशी पोस्ट आज समाज माध्यमांवर दिलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, निश्चितपणे बघा, हा काही प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये। हा देशभरात खूप राज्यामध्ये हा प्रश्न भेडसावतोय। ह्याचं कारण असं की या ज्या बँकांच्या परीक्षा ज्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये वगैरे होतात, तिकडे जी मुलं पास होतात, तर अपेक्षित आहे की त्यांना तिकडच्या ज्या ब्रँचेस आहेत तिकडे जॉब मिळाला पाहिजे, पण ते सोडून त्यांची जाणीवपूर्वक मुंबई, कर्नाटक या बाकीच्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते आणि ह्या गोष्टीलाच आमचा विरोध आहे। पण कर्नाटक रक्षण वेदिकेनं जी भूमिका मांडली, तुम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले? हो, निश्चितपणे, कारण कसं आहे, हा प्रश्न त्यांना सुद्धा भेडसावतोय। कर्नाटकमध्ये ते सुद्धा या प्रश्नांवर संघर्ष करतायत आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानले। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून ही भूमिका व्यक्त केली गेली आहे की भाषा अस्मिता हाही महत्त्वाचा विषय आहे आणि कायदा सुव्यवस्था हाही तितकाच महत्त्वाचा विषय। कायदा कोणी हातात घेऊ नये असंही मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं गेलेलं आहे। त्यावर तुमचं काय म्हणणं? बघा, आम्ही उलट सांगतो, कायद्याचं पालन करा। आज जेव्हा आम्ही त्याला पत्र देतोय, त्याच्याबरोबर RBIचं 1/2014चं परिपत्रक आहे, ते सुद्धा आम्ही त्याच्याबरोबर देतोय। त्यात RBIने स्पष्टपणे म्हटलं की स्थानिक भाषांचा वापर हा त्या राज्याच्या ज्या बँकेच्या ब्रँच आहेत त्याच्यामध्ये झाला पाहिजे। आम्ही सांगतो त्याच कायद्याची अंमलबजावणी करा। आम्ही कुठे कायदा हातात करतोय? जे कायदा पाळत नाही आहेत त्यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी। आम्हाला कायदा हातात घ्यायची गरजच नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश बोरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी,